वर्षानुवर्ष मागणी व्हायची की हे पाणी विदर्भाच्या दुष्काळी भागामध्ये आलं पाहिजे। ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी आपण याच्यावर काम केलं आणि 2019 मध्ये याला आपल्या जल आराखड्यामध्ये समाविष्ट करून त्या संदर्भात पाणी उपलब्धतेचा GR काढला। मध्यंतरी 2.5 वर्षे एक असं सरकार होतं की ज्या सरकारमध्ये विदर्भातली सगळी कामं थांबवायची, महाराष्ट्रातली सगळी कामं थांबवायची हा एकमेव मंत्र होता। परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा या पाटबंधारे विभागाची जबाबदारी माझ्याकडे आली आणि ज्याचा उल्लेख माननीय प्रतापरावांनी केला, तेही याचा पाठपुरावा करायचे, संजूभाऊ पाठपुरावा करायचे, आकाशभाऊ पाठपुरावा करायचे। आपण हा प्रकल्प 90,000 कोटीचा प्रकल्प 550 किलोमीटर नदी ही थेट भंडारा जिल्ह्याच्या खालून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आम्ही आणणार आहोत। अशा प्रकारचा भारतातला एक महत्त्वाचा प्रकल्प 90,000 कोटी रुपयाचा प्रकल्प, या प्रकल्पाला मान्यता देऊन त्याचं टेंडर आम्ही काढलं। पुढच्या काळामध्ये नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा या सगळ्या जिल्ह्यामध्ये 10 लाख एकर जमीन ही पाण्याखाली, ओलिताखाली येईल आणि सगळ्या गावांना पिण्याचं पाणी, शहरांना पिण्याचं पाणी मिळेल। अशा प्रकारचा महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे ज्याची सुरुवात या ठिकाणी आपण केलेली आहे।